आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा. MJ काय विषय होता? नाहीच आहे. आणि आज 13चा स्टॉप असताना फक्त 2 लोक बाहेर आहेत, 3 याच्यावरती म्हणजे 5 स्टॉप बघून घ्या. हे कंटिन्यूच आहे. हजेरी मास्टरवर फक्त एकच व्यक्तीला मोबाईल मुख्य मुख्य त्यांनी सर्व गायब केलं. हालचाल रजिस्टर नाही ऑफिसला तुमच्याकडे? मग तिच्यावर काय आज आजची माहिती? कंटिन्यू 3 ते 4 व्यतिरिक्त कोणीच ऑफिसमध्ये राहत नाही. 17 16 17 हे परीक्षा गेलेले तिघं जण. काय कोण कोण आहे? व्यावसायिक परीक्षा कोण कोण आहे? कछवा म्हणून इंजिनियर आहे, जाधव आणि सैनी 3 इंजिनियर गेलेले परीक्षेला. बाकीचे बाकी स्थापत्य आहे. त्या येतील का? हां त्या येतील का माझ? हो हो स्थापत्य अभियांत्रिकी साहेब आहे ना. विचार तर दोनच धंदा दोनच गेले ना बाहेर. राठोड काय टायमिंग? 9:30. 2 बाहेर गेले आणि 3 परीक्षेला म्हणजे असे 5 लोक बरोबर. उर्वरित 5 हजेरी मास्टरप्रमाणे आणि ह्या याच्यावरती 3 अधिकाऱ्यांचे नाव नाही. म्हणजे 13चा स्टॉप आहे बरोबर. 13 मधनं 5 गेले. ते बी आहे का? हां ते पण आहे. 3 जण. 3 कोण कोण आहे? तिन्ही हजेरी याच्यावर हालचाल एक नोंदवली. मिनिट 17 तारीखला हालचाल नोंदवली नाही. 3ने हालचाल नोंदवली नाही. नेहमीच राहता का मला? कंपल्सरी आहे ना हो हो सर्वांना. नाही कंपल्सरी डायरेक्ट नाव तिवारी तुम्ही आता त्यांना फोन लावू शकता का? तिवारी साहेब. हा जी पाटलांना हां नाही हालचाल रजिस्टर मध्ये नोंदणी ना खाली असेल का? खाली काही नोंद बरं नाही तिसरा आहे. व्यक्ती कोण आहे अजून? आम्ही काही खाली नोंद नाहीये. तुम्ही फोन लावून विचारा त्यांना. कोणाची तिवारीची मी तर खाली का ना. तिसरा फोटो घेतले ना. तिसरा व्यक्ती कोण आहे अजून? जीव पाटील रावसाहेब. जीव पाटील तिवारी. दुसरा तिसरा DP पाटील. DB पाटील. हो आणखी एक कोण आहे? नाही बस. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज. निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. पंचायत समिती येथे सामाजिक कार्यकर्ते ज्यांची एक ओळख आहे जामनेर तालुक्यात पंचायत समितीत देखील आणि ते जुने कॉन्ट्रॅक्टर देखील आहे आणि त्यांना पूर्ण पंचायत समितीचा अनुभव आहे. असे एक निर्भीड आणि धाडसी नेतृत्व असणारे एक कार्यकर्ता आहे. त्यांनी जामनेर पंचायत समितीतील जे कर्मचारी आहे ते टेबलवर बसतात किंवा न बसतात आणि त्याचप्रमाणे त्यांचे हजेरी बुक आहे किंवा नाही, हालचाल बुक आहे किंवा नाही आणि ते हालचाल बुकवर नोंद करतात किंवा नाही, त्याविषयी त्यांनी जनजागृती देखील केलेली आहे आणि याविषयी प्रशासनाला देखील याची चेतावणी दिलेली आहे, इशारा दिलेला आहे. असेच आपल्यासोबत जे नेतृत्व आहे त्यांच्यासोबत आपण आज भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे विनोद चौधरी. तर आपण चला त्यांना भेटू. नमस्कार सर. नमस्कार. हे आहे विनोद चौधरी. यांनीच जामनेर पंचायत समितीचा जो भोंगड कारभार चाललेला आहे तो प्रशासनाच्या समोर आणलेला आहे आणि प्रशासनाचा हा वटणीवर आलेला कारभार त्यांनी जनतेसमोर आणण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांना काय काय अनुभव आला आणि ते कधीपासून हे काम करत आहे आपण त्यांना विचारू.
नमस्कार सर. नमस्कार. नेमका आपण पंचायत समितीमधला जो कारभार वटणीवर आणलेला आहे, नेमका आपण कधीपासून हे पाहणी करत आहे आणि कधीपासून तुम्हाला हा कारभार दिसला? बऱ्याच दिवसापासून पाहतोय की लोक इथे येतात आणि कामासाठी इथे त्यांना टेबलवर अधिकारी मिळत नाही. जवळपास 50% कर्मचारी दररोज पंचायत समितीमध्ये भेटत नाही. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की यांना अगोदर सांगून द्यायचं. त्यानंतर मी 4 दिवसापासून कंटिन्यू हजेरी घेतो आहे, म्हणजे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो GPS आणि हजेरी मास्टर आणि हालचाल रजिस्टर या सर्वांचे फोटो घेऊन मी रोज CO मॅडमला सेंड करत आहे. म्हणजे 4 दिवसापासून कंटिन्यू तुम्ही सांगत आहात. सर्वप्रथम कुठून सुरुवात केली आपण? मी पंचायत समिती म्हणजे सामान्य विभागाचं व्हिडिओ खालो सामान्य हां, विभाग, प्रत्येक त्याच्यानंतर विभागाचं. त्यानंतर कृषी विभाग, सार्वजनिक सिंचन सर्व. तुम्हाला काय अनुभव आला की नेमकं टेबलावर तुम्ही उल्लेख केलेलाच होता पहिले की बुवा टेबलवर काही व्यक्ती होते आणि त्यांचे हालचाल रजिस्टरमध्ये नाव नाही मिळालं? बघा, काही विभागांमध्ये हालचाल रजिस्टरचे फोटो घेऊ देतात, काहीमध्ये म्हणतात की इथे फोटो घेणं अलाव नाही. ठीक आहे, त्यांच्या वरिष्ठांची समजूत केली तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही समज देतो आणि फोटो देतील. पण हालचाल रजिस्टरमध्ये जेवढे नोंद असते त्याच्यापेक्षा जास्त कर्मचारी इथून गायब असतात. आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एकूण 13 अधिकारी आहेत, त्यापैकी फक्त 10 अधिकाऱ्यांची नोंद हजेरी मास्टरवर आहे, 3ची नाहीच. कुठेही त्यांची सिग्नेचर सापडणार नाही. MRGS 3 दिवसापूर्वी ते लिहिण्यास सुरुवात केली आहे. MRGS म्हणजे हालचाल रजिस्टरच नव्हतं? 1 वर्षापासून न होतंच, ब्लँक होतं. त्यानंतर तुम्हाला आरोग्य विभागाचा एक कडू अनुभव आला. नेमका म्हणजे काय प्रकार घडला होता? आरोग्य विभागात फक्त जे कंटिन्यू कर्मचारी आहे त्यांचे फोटो मिळाले आणि जे कंत्राटी आहे त्यांच्या रजिस्टरचा फोटो मला मिळालेला नाही. यानंतर आपले प्रशासनाला काय इशारा असेल? माझं म्हणणं एकच आहे की फक्त अधिकाऱ्यांनी तिथे हजर राहावं, की जेणेकरून जनतेचे काम, जे येणारी पूर्ण तालुकाभरातून येणारी जनता आहे त्यांचे काम थांबणार नाही. यासाठी BDO साहेबांनी लक्ष देऊन हे जे सर्व हालचाल रजिस्टर आणि हजेरी रजिस्टर बोलून सतत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. तर आपण बघितलं, हे होते विनोद भाऊ चौधरी. हे जामनेर तालुक्यातील एक निर्भीड आणि धाडसी नेतृत्व असणारे कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी जामनेर पंचायत समितीचा जो प्रत्येक विभागाला, जेणेकरून सामान्य विभाग म्हणजे BDO ऑफिस विभाग, त्यानंतर MRGS विभाग, त्यानंतर आरोग्य विभाग आणि सार्वजनिक विभाग, बांधकाम विभाग, असे त्यांनी या विभागातल्या हालचाल रजिस्टर आणि त्यातील कर्मचारी यांचे हजेरी बुक याविषयी माहिती घेतली. तर त्यांना प्रत्यक्षात काही कर्मचारी हे टेबलवर दिसले नाही, परंतु काही कर्मचाऱ्यांचे हालचालमध्ये नावच नाही आहे, परंतु ते टेबलवर नाही आहे. त्याचप्रमाणे बांधकाम विभागात तर असा एक घोळ पाहायला मिळाला की जे मुख्य अभियंता आहे त्यांनी त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जामध्ये असलेले अभियंता झेवी पाटील यांची सही त्यावर नाही आहे. तर त्यावर त्यांनी विचारणा केली असता त्यांना अशी माहिती मिळाली की त्यांची सही केल्या जात नाही. तर त्यांनी प्रशासनाला इथं एक सवाल केलेला आहे की जो मुख्य अभियंता आहे त्यांचा मी माणूस